कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मीरा, शांत हो तू। काय शांत हो मी? तुम्ही बोला ना जरा। इरा, अगं काय चाललंय तुझं? मगाशी आलीस तरा तरा तिकडे आत जाऊन बसलीस, दार बंद करून घेतलंस, काही बोलली नाहीस, काही नाहीस, आणि आत्ता बाहेर आलीस। इरा, काय झालंय सांग बघू। काय झालंय? बाबा बघितलीत ना हिची नाटकं? सासूपणाचा आव आणते नुसती। अगं इरा, मला खरंच कळत नाहीये काय केलंय मी। काय केलंय मी? करायचं ते करायचं आणि वर परत मला विचारतेस काय केलंय मी म्हणून? मला खरंच माहित नाही इरा, मला नाही कळत आहे। काय झालंय सांग ना। चांगले, वा, तुम्ही नवरा बायको मिळून चांगली नाटकं करतात ग। निखिलचे आई बाबा इथे येऊन गेले, ते काहीतरी बोलले तर याचा वचपा असा काढलास तू? ताई, इतक्या खालच्या थराला गेलीस तू? काय इरा, मी काय केलंय मी सांग ना। अक्षरा, अगं काय झालंय? काय केलंयस तू नेमकं? मला नाही माहिती आई, मला खरंच नाही माहिती। कशाबद्दल बोलतेस तू इरा? हे पण मीच सांगायचं का? लाज वाटतेय काय केलंस हे सांगायला? अगं इरा, मला माहितच नाहीये मी काय केलंय। कशाबद्दल बोलतेस तू? मला नाही कळत आहे। घरातल्या घरात आता असं राजकारण खेळायला लागलीस तू? इरा, अगं काय बोलतेस तू? हे काही नीट सांगत नाहीयेस आणि वाटेल ते आरोप करत सुटलीस। बाबा हिने हिच्या नवऱ्याला फोन करून सांगितलं की निखिलला नोकरीवरून काढून टाक म्हणून। निखिलचा आज राजीनामा घेतलाय। काय बोलतेस तू? अक्षरा, हे काय आहे सगळं? बाबा, मला खरंच काहीच माहित नाहीये याबद्दल। मी असं काही केलेलं नाहीये। असं का करेन मी अधिपतींशी सध्या बोलतही नाहीये। माझा काय संबंध आहे? तू एक काम कर इरा, हवं तर मी तुला माझा फोन देते, तू माझा कॉल रेकॉर्ड चेक कर। ताई, तू एवढं सगळं करू शकतेस तर साधी कॉल हिस्ट्री डिलीट नाही करू शकत? तुला काय वाटतं मला एवढं सगळं कळत नाही? अगं इरा, तू माझ्यावर विश्वास ठेव ना। मी खरं सांगतेय। अगं ज्या माणसानं स्वतःच्या हाताने मला घराबाहेर काढले, मी असं का बोलतेस तू इरा? मी का बोलेन त्या माणसाशी? मग सांग ना, निखिलला नोकरीवरून का काढून टाकलं? आणि तेही बरोबर ह्या वेळी निखिलचे आई बाबा आपल्या घरी आले, त्यांनी अल्टिमेटम दिला आणि तिकडे निखिलची नोकरी गेली। काय योगायोग समजायचा ग मी? बापरे, म्हणजे फारच विचित्र होऊन बसलंय हे सगळं। म्हणजे त्यांनाही तसंच वाटलं असणार आहे। वाटलं असणार आहे नाही, वाटलंच आहे त्यांना। त्यांची पक्की खात्री झाली की हे सगळं ताईमुळे झालंय। इरा, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव। मी यातलं काही केलेलं नाहीये। माझा खरंच हात नाहीये यामध्ये। हात नाहीये ना? बघ, एक काम कर, असंच जर असेल तर अधिपतींना आत्ताच्या आत्ता फोन कर आणि सांग की निखिलला आत्ताच्या आत्ता नोकरीवर परत घ्या। हे नाही करू शकत मी। बघितलं बाबा, का नाही करू शकत ग? करून सवरून नामानिराळा राहायचं चांगलंच जमतं तुला। फार शिकलीस तिकडे जाऊन। इरा, वाटेल ते आरोप करू नकोस। मग सांग ना, फोन करून सांग आणि निखिलला आत्ताच्या आत्ता नोकरीवर घ्यायला सांग ना अधिपतींना। हे बघ, तिकडे काय झालं ते मला माहित नाही आणि मला त्यात पडायचंही नाहीये। मी नाही करणार फोन वगैरे। बघितलं ताई बाबा, फोन करणार नाही, ही इथून कुठेच जाणार नाही, ह्याच घरी राहणार। जी काय वाट लावायची ती फक्त माझ्या संसाराची लावायची आहे। सगळं चाललंय ना सुरळीत? अगं काय सुरळीत चाललंय इरा? माझ्या नवऱ्यानं माझ्या हाताला धरून घराबाहेर काढलंय मला। काय सुरळीत चाललंय? सगळी नाटकं आहेत। तुला काय वाटतं मला कळत नाही? या सगळ्यात तू आणि तुझा नवरा दोघेही सामील आहात। इरा, काय सांगतेस ग तू मला की बोलत नाही, भेटत नाही? रोज दाराबाहेरून उभे असतात ते, बघ आत्ताही उभे असतील। तुला काय वाटतं की मांजरीसारखं डोळे मिटून दूध पितीये म्हणजे जगाला दिसत नाही? अगं
मी तुम्हाला सांगते, हिनी सगळं हे मुद्दामून केलंय. निखिलचे आई बाबा इथे आले आणि बोलले ना, म्हणून याचा बदला घेतीये ही. अक्षरा, तू हे खरंच असं केलंयस? बाबा, तुम्हाला खरंच असं वाटतं की मी असं करेन? अगं मग अक्षरा, किमान जे झालंय त्याला निस्तरायचा तरी प्रयत्न कर. मी कसा प्रयत्न करू निस्तरायचं? मला खरंच कळत नाही हे काय झालंय. मी कसा प्रयत्न करू आई? अक्षरा, तू काहीतरी कर ग. मी हात जोडते तुझ्या पुढे. असं दोन्ही मुलींचा संसार उद्ध्वस्त झालेला कसा बघणार होता मी? अक्षरा, तूच इराचा संसार वाचवू शकतेस बाळा. तू बघ ना काहीतरी कर ना ग. मला माहितीये, चांगलंच माहितीये मला हे का केलंय आणि कुणी केलंय. हे इराला त्रास द्यायला नाही, मला त्रास द्यायला केलंय. अक्षरा, पास झाली तुमची सगळी नाटकं. तुम्हाला काय वाटतं मला काय कळत नाही तुमचं काय चाललंय ते? मी काय केलंय तुमचं? तुम्ही का असं वागताय माझ्याशी? घरातून बाहेर काढून तुमचं समाधान नाही झालं, आता माझ्या आयुष्याची वाट लावणार आहात का? घर फोडणार आहात आमचं? हा, सांगा ना, घर फोडायचंय का तुम्हाला आमचं? सांगा तसं. हे असं सगळीकडे सॉरी 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 लिहून ठेवायचं, हातामध्ये सॉरीचं बोर्ड घेऊन थांबायचं आणि मग दुसरीकडे नको नको ती कारस्थानं करायची. का काढला तुम्ही निखिलला नोकरीवरून? खरं सांगा, मला त्रास देण्यासाठी का असं करता हो तुम्ही? मला आता तुम्ही आणखी काय काय करणार आहात ते सगळं सांगा. आत्ताच सांगा, म्हणजे मला तशी मानसिक तयारी करता येईल. धक्के नको बसायला मला. मला किती ऐकून घ्यायला लागलं. इरा वाटेल ते बोलली, मला माहितीये तुम्हाला. सगळ्यांचं मला ऐकून घ्यावं लागलं फक्त तुमच्यामुळे. तुमच्या आईसाहेबांनी मला त्रास देण्यासाठी फुलपगारे सरांचा बळी घेतला. आता तुम्ही निखिलचा बळी घेणार आहात. का असं करताय? का असं वागताय? आणि आता बंद हे सगळे बोर्ड वगैरे लिहिणं, हे इथे थांबणं, हे सगळं बंद करा तुमची नाटकं. नाहीतर मी मग हॅरॅसमेंटची कंप्लेंट करेन तुमच्या विरुद्ध पोलिसांकडे. खूप मोठी चूक केली आहे तुम्ही निखिलला नोकरीवरून काढून. खूप मोठी चूक केली आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.